या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स. सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक. प्रोप्रायटर राहुल भावसार. मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08. सिन्नर नगरपालिका हद्दीत समाविष्ट असलेल्या सिन्नर घोटी महामार्गालगत बंधन लॉन्सच्या पाठीमागील भागात राहणारे नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असून वारंवार तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने गुरुवार दिनांक 26 डिसेंबर रोजी परिसरातील नागरिकांनी नगरसेविका प्रीती वायचळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेत नगराध्यक्ष किरण डगळे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धरणुषाला कोरड घशाला अशीच परिस्थिती येथील नागरिकांची झाली असून सिन्नर नगरपालिकेची 100 कोटींची 24 तास पाणी योजनेची पाईपलाईन अगदी जवळून जाऊनही येथील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. परिसरात स्ट्रीट लाईट देखील बंद असून परिसर रात्रीच्या वेळी अंधारमय असतो. या परिसरात घंटागाडी देखील नियमित जात नसून यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य वाढले आहे. अशा विविध समस्यांनी ग्रासलेल्या नागरिकांनी वारंवार नगरपालिकेत तक्रार करूनही कुणीही दखल घेत नसल्याने गुरुवार दिनांक 26 डिसेंबर रोजी प्रभागातील नगरसेविका प्रीती वायचळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व नागरिकांनी नगरपालिकेवर एक प्रकारे मोर्चा नेला व नगराध्यक्ष किरण डगळे यांना निवेदन देत सर्व कर नियमित भरून देखील अन्याय का असा सवाल करण्यात आला. यावेळी महिलांनी व नगरसेविका प्रीती वायचळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली. SCN न्यूजसाठी अक्षय गायकवाड. नमस्कार. आम्ही आता सिन्नर नगरपालिकेत आहोत. आम्ही आत्ताच नगराध्यक्ष किरण डगळे आणि नगरसेविका प्रीती वायचळे यांच्या माध्यमातून त्यांना भेटलो. त्यांना निवेदन दिले तर ते बोलले आम्ही लवकरात लवकर करण्याचा प्रयत्न करू आणि सगळे प्रश्न मार्गी लावू. नमस्कार, माझं नाव जयश्री रामदास कवटे. आमच्या बंधन लॉन्सच्या पाठीमागे पाणीची अजिबात सोय नाही. तर आम्ही लहान लहान मुलं घेऊन कुठे पाणीला जाणार आणि विकत घ्यायला काय आमची ऐपत नाही. आम्ही सगळ्या हातावरची. तर आम्ही ही समस्या कशी हे करायची तुम्ही सांगा. हीच आम्हाला पाण्याची माणसं इथे राहतो तिथे आम्हाला भरपूर समस्या आहे. त्यासाठी आम्ही नगरपालिकेमध्ये आलो होतो. त्यासाठी आम्ही शिवसाहेबांची भेट घेण्यास आलो तर ते नाही भेटले. परंतु आम्हाला किरण डगळे नगराध्यक्ष साहेब ते भेटले. नगरसेविका भेटल्या प्रीती वायचळे त्या भेटल्या. त्यांनी आम्हाला सहकार्य केलं चांगल्या प्रकारे. तर आम्हाला लाईटीची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे, पुन्हा आमचे टँक्स टॉयलेटच्या ज्या आहे टाक्या त्या पण आम्हाला त्याच्यासाठी समस्या होती. तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहेत का आम्ही चांगल्या प्रकारे तुम्हाला मदत करू. आम्हालाही त्यांच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे का त्यांनी आमची लवकरात लवकर सोय करावी. बंधन लॉन्स मागील ज्या रहिवाशी हे सगळे आले होते तिथे नगरपालिकेमध्ये तर ते त्यांच्या समस्या घेऊन आले होते. तर आम्हाला सगळ्यांना मान्य आहे की हो ते खूपच खरंच हे पण त्यांना जो पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे की त्यांना नगरपालिकेचं पाणी पाहिजे. तर तिथे जरा म्हणजे टाकीचा प्रॉब्लेम असल्यामुळे थोडे दिवस ते आपण प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. पण जेवढं लवकरात लवकर आपल्याला त्यांना टँकरनी पाणी देता येईल ना तर आम्ही नक्की प्रयत्न करू की त्यांना 8 ते 10 दिवसांनी टँकरनी पाणी पोच करू. आणि त्यांचे जे टॉयलेटचे टँक वगैरे भरलेले आहे तर नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे सगळे अधिकारी वगैरे पाठवून आणि त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करू. त्याचप्रकारे फवारणी आणि लाईटचे पण प्रॉब्लेम सॉल्व करू असं मी त्यांना आश्वासन देते. त्याच्याकडे जी घंटागाडी जात नाही तर कुंडी ठेवून 8 दिवसांनी जरी घंटागाडी गेली तरी हरकत नाही असं त्या रहिवाशांचं म्हणणं आहे. तर आपण कुंडी ठेवून 8 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी घंटागाडी पाठवून तो कचरा उचलून आणि त्यांना सहकार्य करू.